SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून एक स्टेटमेंट केलं होतं आणि या स्टेटमेंटमध्ये काहीतरी लोकांना दुःख वाटलं किंवा कोणाला वाईट वाटलं असेल की मला वाटायला लागल्यानंतर मी परत माननीय यस न्यूजनं बोलावून त्यांना सांगितलं की माझा मतदार हा वेगळा आहे. मला माननीय माजी महापौर सपाटेंनी एक पत्र दिलं होतं, त्यांना मी पक्षातून निलंबन केलं होतं आणि त्यांनी मला एक पत्र दिलं की माझ्यावर हनी ट्रॅप झाल्या सुधींची आणि मला तुम्ही माझा अन्याय करू नका, तुम्ही पक्षाकडे कळवा की असं माझ्या अन्यायाचा होतं, तुम्ही मला मदत केली पाहिजे, मी तुम्हाला एवढी मदत केली आहे असं ते मला म्हणाले होते. मग म्हणून मी त्यांचं पत्र हे वरिष्ठाकडे पाठवलं होतं. त्यांच्या निलंबनाची कारवाई किंवा काय असेल ते वरचे आमचे वरिष्ठ जे आहेत प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे किंवा शरद पवार साहेब बघतील. मात्र ह्याच्यामध्ये पत्र जे दिलं त्यांनी मला त्यात बरंचसं काही लिहिलं की हानी ट्रॅप आणि बलात्कार हे सुद्धा मी हे ॲक्च्युली न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी बोलणं पण योग्य नाही असं मला वाटतं आहे. तर ते न्यायप्रविष्ट असताना माझ्यासारख्या एका अध्यक्षाने बोलणं पण योग्य नाही असं मला वाटलं. तर मी तो सुद्धा विषय आणलं की मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जेव्हा ते होईल ते गुन्हा त्याचं काय आपल्याला देणं गेलं नाही. मात्र एक आहे की सपाटेंच्या गोष्टीबद्दल मी जाहीरपणे सांगितलं की मराठा समाजाच्या कुठल्याही एखाद्या माणसाचं समजा मन नाराज झालं असेल तर मी त्याबद्दल पण दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय की मला सगळ्याशी राहायचं आहे. मी समाजामध्ये मी स्वतःच त्या घरचा जावई आहे. माझी मिसेस ही मराठा समाजाची असल्यामुळे तिथला मी जावई आहे आणि मला नातेवाईकांनी सांभाळून घेतलं पाहिजे. मी समजा काही चूक झाली मला सांगितलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे की मला नाराज सांगितलं जातं मी तुमचाच पाहुणा आहे. बरं मी काही चुकलं असेल तर मी आताही तुम्हाला सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र त्यांच्या निलंबनाचं कार्य हे माझं नाही आहे, ते वरचं काम आहे.